श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। आजचा विषय अचानकपणे घेण्याचं कारण म्हणजे 2 दिवसांपूर्वी संभाजी ब्रिगेड या संस्थेच्या एका कार्यक्रमात शरद पवार, छत्रपती शाहू महाराज जे खासदार आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये एका अभ्यासू आणि तेवढ्याच अनुभवी महत्वाच्या व्यक्तीने एक वादग्रस्त विधान केलं। त्यांनी या शरद पवारांच्या कामाची काहीशी तुलना अप्रत्यक्षपणे श्री स्वामी समर्थ जे अक्कलकोट निवासी आहे त्यांच्याशी केली आणि काही वादग्रस्त वक्तव्य केलं। त्यामुळे साहजिकच स्वामी भक्त जे आहेत महाराष्ट्रामध्ये त्यांच्यामध्ये संतापाची लाट पसरली। त्यांचं म्हणणं असं होतं की रोज संध्याकाळी टीव्हीवर एक माणूस स्वामींच्या रूपामध्ये वावरत असतो छोटे कपडे घालून। असे कपडे घालून जर आपल्या घरात एखादा माणूस किंवा एखादा मुलगा किंवा भाऊ वावरला तर ते चालेल का? म्हणजे तुलना काय तर त्या काळचे जे स्वामी जे दत्तांचे अवतार म्हणून ओळखले जातात त्यांची तुलना आजच्या काळामध्ये ही अशी केली गेली आणि त्याच्याही पुढे जाऊन शरद पवार यांनी किती कामं केली ती अशीच केली का असा प्रश्न देखील त्यांनी शरद पवारांना खुश करण्यासाठी विचारला। त्यांचं हे वादग्रस्त वक्तव्य हे निश्चितपणे स्वामी भक्तांना आवडलेलं नाही। आज महाराष्ट्रामध्ये 1, 2, 500, 1000 असे स्वामी भक्त नाहीत तर लाखो स्वामी भक्त आहेत। आज मुंबई, ठाणे, पुणे याच्यासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्वामींचे शेकडो हजारो मठ आहेत जेथे लाखो भक्त जातात आणि माथा टेकतात। अशा वेळी एखाद्या व्यक्तीने स्वामींच्या विरोधात असं वक्तव्य करणं स्वामी भक्तांच्या भावना दुखावतील, त्यांना वाईट वाटेल अशा गोष्टीचा उल्लेख करणं हे केव्हाही चुकीचं आहे। त्याच्याही पुढे जाऊन त्यांनी निवेदिता जोशी ज्या स्वामी भक्त आहेत त्यांचाही उल्लेख केला आणि त्यांची थट्टा मस्करी उडवली। मला असं सांगावंसं वाटतं की स्वामी हा श्रद्धेचा विषय आहे, प्रेमाचा विषय आहे, भक्तीचा विषय आहे। तो थट्टा आणि मस्करीचा विषय मुळीच नाही। जर अशा पद्धतीने तुम्ही जर स्वामींची थट्टा करत असाल, मस्करी करत असाल तर महाराष्ट्रातले हे लाखो भक्त तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। स्वामी कोण हा प्रश्न कोणाला पडणारच नाही, कारण संपूर्ण महाराष्ट्राला आणि महाराष्ट्रातील बाहेरील लोकांना माहिती आहे की स्वामी हे दत्त संप्रदायामधील जे पूर्ण अवतार आहेत त्यातील 3रा अवतार आहे। श्रीपाद वल्लभ हे पहिला अवतार, नरसोबावाडीला असलेले नृसिंह सरस्वती हे 2रा अवतार। नृसिंह सरस्वती जेव्हा कंदाळी वनामध्ये गेले आणि त्याच्यानंतर दत्ताचा 3रा अवतार घेऊन स्वामी समर्थ हे त्या जंगलातून बाहेर आले। ही कथा आहे। आज स्वामींचे अनेक भक्त आहेत, लाखो भक्त आहेत जे स्वामींना मानतात। स्वामींच्या सिरियल्स येतात, स्वामींवर चित्रपट येतात आणि ते चालतात, तुफान चालतात। का तर स्वामींना मानणारा एक मोठा भक्तगट या महाराष्ट्रामध्ये आहे, लाखो लोक आहेत। आज या व्यक्तीने व्यासपीठावर जाऊन शरद पवारांना खुश करण्यासाठी स्वामींबद्दल जे अनुद्गार काढले त्याचा निषेध जेवढा करावा तेवढा अगदी कमी आहे। मी काही अनुभवी किंवा केव्हा मोठा अभ्यासू असा नाहीये, परंतु त्यांनी जे वक्तव्य केलं त्यांनी माझ्यासारखा पण स्वामी भक्त दुखावला गेला। महाराष्ट्रामध्ये कोणताही संत असो, कोणताही महापुरुष असो, कोणताही अवतार असो त्याचा आदर हा राखला गेला पाहिजे। तुम्ही अंधश्रद्धा आहात, तुम्हाला श्रद्धा कळत नाही, तुम्हाला कोणावर प्रेम केलेलं आवडत नाही, तुम्हाला देवाची पूजा केलेली आवडत नाही, तुम्हाला अवतार संत यांच्याबद्दल कोणाला जर श्रद्धा असेल तर ती तुम्हाला आवडत नसेल तर तो तुमचा प्रश्न आहे। तुम्ही अंधश्रद्धा ठीक आहे, तुम्हाला नाही आवडत तुम्ही तुमचं बघा, परंतु तुम्ही तुमचं बघताना जर कोणी भक्त असेल, कोणी श्रद्धेने कोणाची पूजा करत असेल तर त्याला विरोध करणं किंवा तो दुखावेल असं वक्तव्य करणं हे निश्चित संतापजनक आहे। त्या व्यक्तीने संभाजी ब्रिगेडच्या व्यासपीठावरनं जे वक्तव्य केलं त्या वक्तव्याशी शरद पवार म्हणा किंवा खासदार शाहू महाराज म्हणा किंवा तिथे जमलेले उपस्थित असलेले हजारो लोक हे सहमत आहेत का? कारण शरद पवार यांना जे मतदान होतं, शाहू महाराज यांना जे मतदान झालंय, राष्ट्रवादी काँग्रेस यांना जे मतदान होतं त्यात स्वामी भक्तांचाही समावेश आहे, तेही तुम्हाला मतदान करतात। राजकारण वेगळं आहे, राजकारणात तुम्ही कुस्त्या लढा, लंगड्या खेळा, एकमेकाचे कपडे काढा, लोकांना काही फरक पडणार नाही। पण जिथे लोकांची श्रद्धा आहे, जिथे लोकांचं प्रेम आहे, जिथे लोकांची भक्ती आहे अशा ठिकाणी जर तुम्ही प्रहार करत असाल, वार करत असाल, भक्तांना दुखवत असाल तर ते केव्हाही खेदजनक आणि निंदनीय आहे।
संभाजी ब्रिगेडच्या व्यासपीठावरनं जे काही वक्तव्य केलं गेलं त्याचा मी निश्चितपणे निषेध करेन. मीच नाही तर महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील श्री स्वामी समर्थ यांचे जे भक्त आहेत ते देखील संतापलेले आहे आणि त्यांचाही तेवढाच निषेध आहे. मी अमित जोशी पुन्हा एकदा रविवारी नवा विषय घेऊन तुमच्या समोर येईल. तोपर्यंत तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.